नमस्कार मित्रांनो, हिंदू मॅरेज ॲक्टवरची आपला आता आज आपण व्हिडिओ नंबर 6 आपण बनवत आहे. मित्रांनो, यापूर्वी आपण सेक्शन 13 त्याचा संपूर्ण अभ्यास केलेला आहे. 13(1), 13(1)A, 13 सबसेक्शन 2 अँड देन पुढचा आता जो आहे सेक्शन 13 सबसेक्शन B म्हणजे 13B म्हणजे तो आहे म्युच्युअल कन्सेंट बाबत. मित्रांनो, म्युच्युअल कन्सेंटचं ॲप्लिकेशन दाखल करताना दोन्ही पार्टींचं जर संमती असेल आणि दोन्ही पार्टीमध्ये जर असा असेल की त्यांची मतभिन्नता असेल, त्यांचे विचार जर एकमेकांसंग जुळत नसतील आणि ते 1 वर्षापेक्षा जास्त काळापासून वेगळे म्हणजे विभक्त राहत असतील, तर अशा परिस्थितीमध्ये दोन्ही पक्ष म्हणजे वर आणि वधू आणि वर हे दोन्हीही कोर्टामध्ये म्युच्युअल कन्सेंट ॲप्लिकेशन दाखल करून डायव्हर्स घेऊ शकतात. मित्रांनो, यामध्ये असंही आहे की ज्या वेळेला त्यांनी डायव्हर्स पिटिशन दाखल केला, ज्या दिवशी दाखल केला तिथून पुढे कोर्टाला असं बाइंडिंग आहे की त्यांनी 6 महिन्याची पुढची तारीख द्यायची आहे किंवा 6 महिन्यानंतरचीच तारीख द्यायची आहे आणि 6 महिन्यानंतर पुढचे टोटल 18 महिन्याच्या आतमध्ये त्या केसचा निकाल त्यांना लावता येतो. मित्रांनो, ह्या दरम्यान जर समजा कोणत्याही पक्षकाराने म्हणजे कोणत्याही पक्षाने आपली जर संमती विड्रॉ केली तर मग कोर्टाला तो ॲप्लिकेशन त्याचा जो म्युच्युअल कन्सेंट ॲप्लिकेशन आहे तो डिसमिस केल्याशिवाय काही पर्याय राहत नाही. मित्रांनो, आता आपण सेक्शन 13B बॅरेट लँग्वेज वाचूया. 13B काय म्हणते? डायव्हर्स बाय म्युच्युअल कन्सेंट सब्जेक्ट टू द प्रोव्हिजन्स ऑफ धिस ॲक्ट. अर्थात ह्या कायद्यामध्ये जे काही प्रोव्हिजन्स दिलेले आहेत त्यांना अनुसरून A petition for dissolution of marriage by decree of divorce may be presented to the district court by both the parties to a marriage together. तेच मी आता सांगितलं की दोन्ही पार्टीला एकत्रितपणे दोघांना अर्ज दाखल करता येईल. काय म्हटलेलं आहे पुन्हा बघूया आपण. अ पेटिशन फॉर डिझॉल्युशन ऑफ मॅरेज म्हणजे मॅरेज डिझॉल्युशनचा जो अर्ज आहे तो दाखल करता येईल. बाय अ डिग्री ऑफ डायव्हर्स मे बी प्रेझेंटेड टू द डिस्ट्रिक्ट कोर्ट. हा जो अर्ज दाखल करायचा आहे तो कुठे करायचा आहे? डिस्ट्रिक्ट कोर्टाकडे करायचा आहे. परंतु आपल्याकडे सिव्हिल जज सिनियर डिव्हिजन नाही हे राईट्स दिलेले आहेत आणि त्यामुळे आपल्याकडे जे आपण दाखल करतो ते सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे दाखल करतो. आपल्याकडे काही ज्युरिडिक्शन ठरवलेले आहेत. जर पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या हद्दीत जर समजा नवरा बायको राहत असतील तर त्यांना ते फॅमिली कोर्टात दाखल करावं लागतं आणि पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशनच्या बाहेरचे जर समजा पक्षकार असतील तर त्यांना तो अर्ज सिव्हिल जज सिनियर डिव्हिजनकडे दाखल करावा लागतो. बाय पार्टीज टू द मॅरेज टुगेदर वेदर सच मॅरेज वॉज सॉल्मनाइज्ड बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द मॅरेज लॉज अमेंडमेंट ॲक्ट 1976. 1976 मध्ये जी अमेंडमेंट आली होती त्या पद्धतीने हा कायदा सुरू व्हायच्या अगोदर किंवा नंतर असा जो अर्ज आहे तो जिल्हा न्यायालयाकडे दाखल करता येईल. ऑन द ग्राउंड, आता ह्याच्यामध्ये कारण दिलेले आहेत. ऑन द ग्राउंड दॅट दे हॅव बीन लिव्हिंग सेपरेटली फॉर अ पिरियड ऑफ 1 year ऑर मोर. म्हणजे दोन्ही नवरा आणि बायको म्हणजे मुलगा आणि मुलगी हे दोघेही पिटिशन दाखल करण्यापूर्वी कमीत कमी 1 वर्ष किंवा त्याच्यापेक्षा जास्त काळ वेगळे राहायला पाहिजे. पुढे दिलेलं दॅट दे हॅव नॉट बीन एबल टू लिव्ह टुगेदर. पुढे काय म्हटले? दॅट दे हॅव नॉट बीन एबल टू लिव्ह टुगेदर अँड दे हॅव म्युच्युअली अग्रीड दॅट मॅरेज शुड बी डिझॉल्व्ड. आणि त्यांच्यामध्ये अशी परिस्थिती आहे की ते आता एकत्र राहू शकत नाही आणि म्हणून यांच्यामधलं जो लग्न आहे तो डिक्री ऑफ डायव्हर्सद्वारे संपुष्टात आणण्यात यावं. मित्रांनो, यानंतर आपण सबसेक्शन 2 बॅरेट लँग्वेज वाचूया. सबसेक्शन 2 काय म्हणतं ते आपण पाहूया. ऑन द मोशन ऑफ बोथ द पार्टीज मेड नॉट अर्लियर दॅन 6 months आफ्टर द डेट ऑफ प्रेझेंटेशन ऑफ द पिटिशन रेफर्ड टू इन सबसेक्शन 1 अँड नॉट लेटर दॅन 18 months आफ्टर द सेट डेट. याचा अर्थ काय की ज्या वेळेला आपण ॲप्लिकेशन मोशनमध्ये आणणार म्हणजे ज्या वेळेला आपण ॲप्लिकेशन कोर्टामध्ये दाखल करणार तिथून पुढे 6 महिन्याची तारीख आणि एकूण टोटल 18 महिन्याच्या आतमध्ये या केसचा कोर्टाला निकाल लावायचा असतो. अँड नॉट लेटर दॅन 18 months आफ्टर द सेट डेट. आफ्टर द सेट डेट म्हणजे त्या तारखेपासून टोटल 18 महिने. इफ द पिटिशन इज नॉट विथड्रॉन इन मीन टाईम. अर्थात की जर दरम्यानच्या काळामध्ये
असा जो पिटिशन दाखल केलेला आहे तो जर विड्रॉ केला नाही तर मग त्याचा निकाल होणार. आणि त्यांनी जर पिटिशन ज्यांनी दाखल केलेलं आहे त्यातली एका पार्टीने जरी आपली कन्सेंट विड्रॉ केली तर मग तो पिटिशन चालणार नाही. पुन्हा एकदा वाचतो तो. इफ द पिटिशन इज नॉट विड्रॉन इन मीन टाईम द कोर्ट शाल ऑन बिंग सॅटिस्फाईड, तर कोर्ट ज्या वेळेला असं ह्या गोष्टीवरती सॅटिस्फाईड होईल, त्यांच्या अर्जावर सॅटिस्फाईड होईल, आफ्टर हिअरिंग पार्टीज, आणि पार्टीजची हिअरिंग घेतल्यानंतर, अँड आफ्टर मेकिंग सच इन्क्वायरी, आणि आफ्टर म्हणजे इन्क्वायरी केल्यानंतर, ॲज इट थिंक्स फिट, आणि कोर्टाला जर असं वाटलं तर, दॅट अ मॅरेज हॅज बीन सॉल्मनाइज्ड, की लग्न झालं होतं, अँड द अवरमेंट्स इन द पिटिशन आर ट्रू, आणि त्या पिटिशनमध्ये जे अवरमेंट्स केलेले आहेत, जे ॲलिगेशन्स केले आहेत, जे काही लिहिलेलं आहे ते खरे आहेत, पास अ डिक्री ऑफ डायव्हर्स, त्यावेळेला कोर्ट काय करणार आहे, डिक्री ऑफ डायव्हर्स पास करेल, अँड डिक्लेअरिंग द मॅरेज टू बी डिझॉल्व्ड, आणि अशा वेळेला ते जे लग्न झालेलं आहे त्याला डिझॉल्व करण्याची डिक्री पास करू शकतात, विथ इफेक्ट फ्रॉम द डेट ऑफ द डिक्री, आणि ज्या तारखेला डिक्री पास होईल त्या तारखेपासून त्याचा इफेक्ट सुरू होईल. मित्रांनो, ह्याच्यामध्ये असं एक सांगितलेलं आहे की ज्या वेळेला केस दाखल केली जाईल तिथून पुढे कोर्ट 6 महिन्याची तारीख टाकणार, आणि एकूण टोटल 18 महिन्याच्या आतमध्ये त्याचा निकाल कोर्टाला करायचा आहे. पण 18 महिन्यापेक्षा जरी जास्त काळ लागला तरी आपण काही करू शकत नाही. परंतु आता काही दिवसापूर्वी सुप्रीम कोर्टाचं एक रुलिंग आलेलं आहे. सुप्रीम कोर्टाचं सायटेशन आहे ते असं आहे, अमनदीप सिंग वर्सेस हरविंदर कौर, त्याचं सायटेशन आहे 2017 ब्रॅकेटमध्ये 4 म्हणजे व्हॉल्यूम 4 RCR 608, 12 सप्टेंबर 2017ला ह्याचा निकाल झालेला आहे. यामध्ये असं म्हटलेलं आहे की जो 6 महिन्याचा कार्यकाळ आहे, म्हणजे ॲप्लिकेशन दाखल केल्यानंतर जी पहिली तारीख आपल्याला 6 महिन्याची मिळत असते ती तारीख आता वेव करायला हरकत नाही. सुप्रीम कोर्टाने हे पॉवर्स खाली ट्रायल कोर्टाला दिलेले आहेत, आणि असं त्यामध्ये अधिकार दिलेले आहेत की त्यांना जर असं वाटलं की हे पॉवर हा जो पिरियड आहे हा वेव करायचा आहे तर ट्रायल कोर्ट तो पिरियड वेव करू शकतात आणि त्या अर्जाचा निकाल करू शकतात. मित्रांनो, यानंतर आपण सेक्शन 14 पाहूया. 14 काय म्हणते? 14 फक्त लिमिटेशनच्या बाबतीत आहे की कोणताही अर्ज जो आहे तो 1 वर्ष झाल्याशिवाय आपल्याला डायव्हर्सचा पिटिशन दाखल करता येत नाही. सेक्शन 14ची डायरेक्ट लँग्वेज अशी आहे, नो पिटिशन फॉर डायव्हर्स टू बी प्रेझेंटेड विदिन 1 year ऑफ मॅरेज, म्हणजे 1 वर्ष झाल्याशिवाय मॅरेज पिटिशन दाखल करता येणार नाही. पुढे काय म्हटलेलं, नॉट विथस्टँडिंग एनिथिंग कंटेंट इन धिस ॲक्ट, it shall not be competent for any court to entertain any petition for dissolution of marriage by a decree of divorce, म्हणजे कोणतेही कोर्ट अशा ज्या वेळेला लग्न 1 वर्षाच्या आतमध्ये झालेलं असेल अशा वेळेला कोर्ट कोणाचाही अर्ज दाखल करून घेणार नाही. पुढे असं म्हटलं, अनलेस ॲट द डेट ऑफ द प्रेझेंटेशन ऑफ द पार्टिशन 1 year हॅज लॅप्स्ड, जोपर्यंत 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत असा अर्ज दाखल करून घेतला जाणार नाही. सिन्स द डेट ऑफ द मॅरेज, म्हणजे ज्या वेळेला लग्न झालेलं आहे त्या वेळापासून 1 वर्षाच्या आतमध्ये कोणताही डायव्हर्ससाठी पिटिशन कोणतेही कोर्ट दाखल करून घेणार नाही. ह्याच्यामध्ये आता प्रोव्हिजो दिलेला आहे, तर प्रोव्हिजो काय ते आपण वाचूया. मित्रांनो, प्रोव्हाइडेड दॅट द कोर्ट मे अपॉन ॲप्लिकेशन मेड टू इट इन अकॉर्डन्स विथ सच रूल्स ॲज मेड बाय द हायकोर्ट इन दॅट बिहाफ, हायकोर्टाने अशा पॉईंटसाठी जे काही रूल्स अँड रेग्युलेशन्स फ्रेम केलेले आहेत त्यांना अनुसरून काय करायचं, अलाव अ पिटिशन, म्हणजे कोर्ट अलाव करू शकतो. केव्हा करू शकतो? अलाव अ पिटिशन टू बी प्रेझेंटेड, असं ॲप्लिकेशन प्रेझेंट करता येईल. पण केव्हा? जे सब्जेक्ट टू रूल्स अँड रेग्युलेशन जे हायकोर्टाने केलेले आहे, बिफोर 1 year हॅज लॅप्स्ड, 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर सुद्धा असा अर्ज करता येईल. पण त्याच्यामध्ये काही कंडिशन दिलेलं आहे. सिन्स द डेट ऑफ द मॅरेज ऑन द ग्राउंड दॅट द केस इज वन ऑफ द एक्सेप्शनल हार्डशिप, जी केस आहे ती एक्सेप्शनल हार्डशिपची आहे, टू द पिटिशनर ऑर ऑफ एक्सेप्शनल डेप्राविटी ऑन द पार्ट ऑफ द रिस्पॉन्डेंट, ही जी केस आहे एक्सेप्शनल हार्डशिपची आहे. आणि म्हणजे याचा अर्थ असा की दोन्ही पार्टी कोणत्याही परिस्थितीमध्ये एकत्र राहू शकत नाही, आणि अशा परिस्थितीमध्ये कोर्टाला जर सॅटिस्फाईड केलं तर कोर्ट आपला अर्ज दाखल करून घेऊ शकतो आणि त्यावेळेला परवानगी देऊ शकतं. बट पुढे म्हटलेलं आहे, बट इफ इट अपियर्स टू द कोर्ट ॲट द हिअरिंग ऑफ द पिटिशन
आणि हेअरिंगच्या वेळेला जर कोर्टाला काही वेगळं वाटलं, इट अपियर्स टू द कोर्ट दॅट द पिटिशनर ऑब्टेन्ड लीव टू प्रेझेंट द पिटिशन बाय मिसरिप्रेझेंटेशन ऑर कन्सिलमेंट ऑफ द नेचर ऑफ द केस. जर समजा पिटिशनरनी काही गोष्टी लपवून किंवा फ्रॉड करून मिसरिप्रेझेंटेशन कोर्टाकडनं अशी परवानगी मिळवलेली आहे, तर पुढे काय म्हटलेलं आहे, द कोर्ट मे इफ इट प्रोनाऊन्सेस अ डिक्री, जे कोर्ट डिक्री प्रोनाऊन्स करणार आहे, इफ इट प्रोनाऊन्सेस द डिक्री डू सो subject to the condition that the decree shall not have effect until after expiry of the 1 year. आणि अशा परिस्थितीमध्ये जर ज्यावेळेला कोर्ट डिक्री पास करणार आहे, पण ते कोर्ट डिक्री पास करताना असं म्हणू शकतं की जोपर्यंत त्याचं 1 वर्ष पूर्ण होत नाही तोपर्यंत त्या डिक्रीचा इफेक्ट होणार नाही. 1 वर्ष पूर्ण झाल्यानंतर त्याचा इफेक्ट चालू होईल. From the date of the marriage, or may dismiss the petition without prejudice to any petition which may be brought after the एक्सपायरेशन ऑफ द सेड 1 year. अशा पद्धतीने जर समजा एखादा अर्ज कोर्टासमोर आला, कोर्ट ते डिग्री तर पास करू शकतो किंवा टाईम आलं तर डिसमिस सुद्धा करू शकतं. पुढचं काय म्हटलेलं आहे, अपॉन द सेम ऑर सबस्टॅन्शियली द सेम फॅक्ट्स ॲज दोज अलेज इन सपोर्ट ऑफ द पिटिशन सो डिसमिस्ड. म्हणजे कोर्ट त्याला असेही डायरेक्शन देऊ शकतो की 1 वर्ष पूर्ण होऊ द्या, त्याच्यानंतर तुम्ही कोर्टामध्ये या, त्याच्यानंतर तुमची केसची पाहणी केली जाईल, तोपर्यंत नाही. आणि जर समजा डिग्री पास केलीच तर त्याचा इफेक्ट 1 वर्ष पूर्ण झाल्याच्या नंतरच सुरू होईल. त्याचा अर्थ असा आहे. आता सबसेक्शन 2 काय म्हणते, सेक्शन 14 सबसेक्शन 2ची लँग्वेज काय म्हणते, इन डिस्पोजिंग ऑफ एनी ॲप्लिकेशन अंडर धिस सेक्शन फॉर लीव टू प्रेझेंट अ पिटिशन फॉर डिव्होर्स बिफोर द एक्सपायरेशन ऑफ 1 year, 1 वर्ष पूर्ण होण्यापूर्वी जर समजा असा अर्ज दाखल केलेला असेल तर फ्रॉम द डेट ऑफ द मॅरेज, लग्नापासून 1 वर्ष पूर्ण व्हायच्या अगोदर जर असा अर्ज दाखल केला गेला तर काय म्हटलेलं आहे, द कोर्ट शॅल हॅव रिगार्ड टू द इंटरेस्ट ऑफ एनी चिल्ड्रन ऑफ द मॅरेज. आणि अशा वेळेला कोर्ट ज्यावेळेला डिग्री पास करणार त्यावेळेला जर समजा कोणतं मूल बाळ असेल त्याचा इंटरेस्ट पाहणार आणि ते इंटरेस्ट त्या मुलाचा इंटरेस्ट सोबत ठेवून त्याच्यामध्ये डिग्री पास केली जाईल. अँड टू द क्वेश्चन वेदर देर इज अ रिजनेबल प्रोबॅबिलिटी ऑफ reconciliation between the parties before expiration of the said 1 year. आणि त्यामध्ये कोर्ट असाही विचार करणार की बाबा यांच्यामध्ये काही कॉम्प्रोमाइज होण्याची शक्यता आहे का, आणि असं जर असेल कोर्ट त्यांना तारीखवर तारीख देईल आणि कॉन्सलेशनसाठी त्यांना एनकरेज करण्याचा प्रयत्न करेल. अशा परिस्थितीमध्ये मित्रांनो सेक्शन 14 जो आहे तो आपल्याला फक्त एकच गोष्ट सांगत आहे की जर लग्न झालं तर लग्न झाल्यानंतर 1 वर्षाच्या आतमध्ये कोणताही पिटिशन दाखल करता येत नाही, आणि जर ते दाखल केलं तर कोर्ट त्यावरती विचार करू शकतं की त्यांच्यामध्ये कॉन्सलेशन होऊ शकतं का. आणि जर समजा लहान बाळ वगैरे असेल तर त्या लहान बाळाच्या भविष्याचा विचार करून कोर्ट त्यांचा कॉन्सलेशनसुद्धा करण्याचा प्रयत्न करू शकतात. यानंतर मित्रांनो आपण सेक्शन 15 पाहूया. सेक्शन 15 काय म्हणतं, डायव्हर्स पर्सन्स व्हेन मे मॅरी अगेन. याचा अर्थ काय की ज्या केसमध्ये डायव्हर्सची डिग्री झालेली आहे आणि अशा परिस्थितीमध्ये ज्यांच्या अगेन्स्टमध्ये किंवा जी डिग्री झालेली आहे त्यातले जे पक्षकार आहेत ते पुन्हा लग्न कधी करू शकतात. साहजिकच आहे मित्रांनो, जर अपीलचा पिरियड संपला तर ते लग्न करू शकतात. जर समजा डिग्री झालेली आहे परंतु त्या डिग्रीच्या विरुद्ध जर अपील केली गेली तर अपील ज्या वेळेला निर्णयात येईल किंवा अपीलचा ज्या वेळेला निकाल होईल आणि त्यावेळेला तिथे ज्यावेळेला डिग्री कन्फर्म होईल किंवा तिथे काही डिसमिस होईल आणि तिथे पुढची जी अपील आहे त्याचा पिरियड संपल्यानंतरच त्याला पुन्हा लग्न करता येईल. आता आपण डायरेक्ट लँग्वेज वाचूया. मित्रांनो काय म्हटलेलं आहे, डायव्हर्स पर्सन्स when may marry again when a marriage has been dissolved by a decree of divorce and either there is no right of appeal against the decree. जर त्याच्यामध्ये आयदर म्हटलेलं आहे, आयदर जर त्याच्यामध्ये अपीलचे राईट्स नसतील, when there is no right of appeal against the decree, or if there is such a right of appeal, जर त्याच्यामध्ये अपीलचे राईट्स असतील तर the time for appealing has expired without an appeal having been presented. जर समजा अपीलचे राईट्स असतील आणि अपील केलं नाही तर अपीलचा पिरियड संपल्यानंतर त्याला लग्न करता येईल. दुसरा, or an appeal has been presented, की अपील दाखल केलेलं आहे but has been dismissed. अपील दाखल केलं आणि अपील डिसमिस झालेलं आहे. It shall be lawful for either party to marriage
टू मॅरी अगेन. मग अशा परिस्थितीमध्ये जे पार्टीज आहेत त्यांना पुन्हा दुसरं लग्न करता येईल. अगदी क्लिअर कट ह्याच्यामध्ये सांगितलेलं आहे की जर समजा निकाल झालेला आहे आणि त्या केसमध्ये त्याला अपील करण्याचे अधिकार असतील तर अपील केल्यानंतर अपीलचा निकाल झाल्यानंतर तुम्हाला अधिकार मिळेल. जर अपील दाखल करायचे अधिकार आहेत पण अपील केलं नाही तर अपीलचं पिरियड संपल्यानंतर ते लग्न करू शकतात. आणि त्याला अपील करण्याचे अधिकार आहेत नसतीलच. फॉर एक्झाम्पल जसं आपण म्युच्युअल कन्सेंटचे ॲप्लिकेशन दाखल करतो, ज्यावेळी म्युच्युअल कन्सेंटचं ॲप्लिकेशन दाखल केलं आणि त्याचा जो निकाल झाला मग त्याच्यामध्ये अपीलचे प्रोव्हिजन नसतात, मग त्यांना अपीलाचे अधिकार नसतात, मग ते लग्न करू शकतात. याचा अर्थ असा आहे, अगदी सिंपल आहे, क्लिअर आहे. त्यानंतर मित्रांनो सेक्शन 16 आपण पाहूया. 16 तसं म्हणायला गेलं तर अधिकारांच्या बाबतीत बोलत आहे. जे इल्लिगल मुलं झालेली असतात त्यांच्या अधिकारांच्या बाबतीत बोलत आहे. तर आपण तो पाहूया. सेक्शन 16 दॅट इज लिजिटिमसी ऑफ चिल्ड्रन ऑफ वाईड ऑर वायडेबल मॅरेज. जसं आपण बघितलं होतं की सपिंडा रिलेशन्समध्ये होणारे लग्न, प्रोहिबिटेड डिग्रीजमध्ये होणारे लग्न, जे वाईड अँड वायडेबल लग्न आहे, ज्यांचे लग्न नल अँड वाईड डिक्लेअर केलेले आहे, अशी जी मुलं तयार झालेली आहेत म्हणजे पैदा झालेली आहेत त्यांना त्यांच्या वडिलांच्या किंवा आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये काय अधिकार आहे. त्या मुलांना बास्टर्ड म्हटलेलं आहे का? नाही. त्या मुलांना इलिजिटिमेट म्हटलेलं आहे, पण ते बेकायदेशीर नाही, म्हणजे ते बास्टर्ड नाहीत, म्हणून त्यांना इलिजिटिमेट जरी म्हटलेलं आहे तरी त्यांना त्यांच्या आई वडिलांच्या प्रॉपर्टीमध्ये लिजिटिमेट समजून त्यांना अधिकार दिलेला आहे. तेच ह्या सेक्शन 16 म्हटलेलं आहे. मित्रांनो सेक्शन 16ची डायरेक्ट लँग्वेज वाचूया. लिजिटिमॅसी ऑफ चिल्ड्रन ऑफ वाईड अँड वायडेबल मॅरेज. सबसेक्शन 1 काय म्हणतोय? नॉट विथस्टँडिंग दॅट अ मॅरेज इज नल अँड वाईड अंडर सेक्शन 11. सेक्शन 11 ज्या वेळेला लग्न बेकायदेशीर नल अँड वाईड डिक्लेअर केलेलं आहे तर अशा एनी चाइल्ड ऑफ सच मॅरेज हू वुड हॅव बीन लिजिटिमेट. तो असं जे चाइल्ड म्हणजे अशी जी मुलं झालेली आहेत जे कायदेशीर असते जर इफ पुढे शब्द वापरला, इफ द मॅरेज हॅड बीन व्हॅलिड. जर ते लग्न कायदेशीर झालं असतं, तर ती मुलंसुद्धा कायदेशीर असते. मग अशा वेळेला काय पुढे सांगितलं? शॅल बी लिजिटिमेट. अशी मुलं जी आहेत, जे इलिजिटिमेट मुलं आहेत ते लेजिटिमेट आहेत असं म्हटलेलं आहे. वेदर सच चाइल्ड इज बॉर्न बिफोर और आफ्टर द कमेन्समेंट ऑफ द मॅरेज लॉज अमेंडमेंट ॲक्ट 1976. ही जी अमेंडमेंट आहे 1976 आलेली आहे. ह्या अमेंडमेंटच्या पूर्वी आणि ह्या अमेंडमेंटच्या नंतर जी मुलं अशा लग्नामधनं जन्माला आलेली आहेत ती मुलं लेजिटिमेट आहेत असा त्याचा अर्थ ह्याच्यात दिलेला आहे. अँड वेदर or not a decree of nullity is granted in respect of that marriage under this act. आणि काय म्हटलेलं आहे? and whether or not a decree of nullity is granted in respect of that marriage under this act, and whether or not marriage is held to be void otherwise than on a petition under this act. या केसमध्ये म्हणजे समजा त्यांचे मॅरेज नल अँड वाईड डिक्लेअर केले किंवा नाही केले त्याबद्दल काही फरक पडत नाही, किंवा त्यांनी अर्ज केलेला असेल आणि ते मॅरेज नल अँड वाईड डिक्लेअर केलेलं आहे तरीसुद्धा ती मुलं लिजिटिमेट आहेत. आता सबसेक्शन 2 आपण पाहूया. वेअर अ डिक्री ऑफ नलिटी इज ग्रांटेड. ज्या वेळेला डिक्री ऑफ नलिटी इज ग्रांटेड म्हणजे ते लग्न ॲन्युअल डिक्लेअर केलेलं आहे, बेकायदेशीर डिक्लेअर ग्रांटेड इन रिस्पेक्ट ऑफ वायडेबल मॅरेजच्या संदर्भात ते जे लग्न आहे ते नल अँड वाईड डिक्लेअर केलेलं आहे अंडर सेक्शन 12. म्हणजे सेक्शन 12 जी कंडिशन्स आहे ज्याच्यामुळे आपण लग्न नल अँड वाईड डिक्लेअर करून घेत असतो त्याच्यातलं म्हणत आहे एनी चाइल्ड बिगॉटन म्हणजे अशा पद्धतीने अशा लग्नामध्ये झालेलं लग्नाच्या संबंधातून झालेलं मूलबाळ जे काय आहे कन्सिव्ड बिफोर द डिक्री इज मेड. डिक्री देण्याच्या पूर्वी, डिक्री तयार होण्याच्या पूर्वी जी मुलं जन्माला आली आहे किंवा कन्सिव्ड झालेली आहे म्हणजे पोटामध्ये आहे. हू वुड हॅव बीन द लेजिटिमेट चाइल्ड ऑफ द पार्टीज टू द मॅरेज. आणि अशी जी मुलं आहेत ते काय म्हटलेले आहेत? ते लेजिटिमेट असतील. हू वुड हॅव बीन लेजिटिमेट चाइल्ड ऑफ द पार्टीज टू द मॅरेज इफ ॲट द डेट ऑफ डिक्री it had been dissolved instead of being annulled.
म्हणजे ज्या वेळेला डिग्री पास केलेली आहे त्यावेळेला त्यांचं लग्न ॲन्युअल्ड डिक्लेअर करण्यापेक्षा जर समजा डायव्हर्स केला तर ती मुलं कशी लेजिटिमेट असणार. तशाच पद्धतीने हे दिलेलं आहे की ॲन्युअल जरी झालं त्याला असं डिझॉल्व केलेलं आहे असं समजून ती मुलं कायदेशीर आहेत, बेकायदेशीर नाहीत. शॅल बी डीम टू बी देअर लेजिटिमेट चाइल्ड. आणि ही जी मुलं झालेली आहेत ही मुलं त्या दोघांचे, त्या नवरा बायकोंचे मुलं कायदेशीर मुलं आहे असे समजण्यात येईल. नॉट विस्टँडिंग द डिग्री ऑफ नलिटी. जरी त्यांच्या लग्नाला नल अँड वाईड डिक्लेअर केलेलं आहे तरीसुद्धा त्यांच्या दरम्यान त्यांच्यामध्ये जे मुलं त्यांच्या लग्नसंबंधातून जी मुलं तयार झालेली आहेत किंवा जी पैदा झालेली आहेत ती मुलं लेजिटिमेट आहेत असं गृहीत धरलं जाईल. आता सबसेक्शन 3 काय म्हणते आपण ते पाहूया. नॉट विथ नथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2. आता सबसेक्शन 1 मध्ये आणि सबसेक्शन 2 मध्ये जे म्हटलेलं आहे नथिंग कंटेंट इन सबसेक्शन 1 और सबसेक्शन 2 shall be construed as conferring upon any child of a marriage which is null and void. अशा लग्नातनं जे लग्न नल अँड वाईड डिक्लेअर केलेले आहे, नल अँड वाईड ऑर विच इज एन्युअल्ड और ज्या लग्नाला एन्युअल्ड डिक्लेअर केलेलं आहे, एन्युअल्ड बाय डिग्री ऑफ नलिटी अंडर सेक्शन 12 म्हणजे सेक्शन 11 खाली किंवा सेक्शन 12 खाली ज्या लग्नाला बेकायदेशीर डिक्लेअर केलेलं आहे तर अशा वेळेला काय केलेलं आहे एनी राईट्स इन ऑर टू द प्रॉपर्टी ऑफ एनी पर्सन. आता इथे काय म्हटलेलं आहे एनी राईट्स इन ऑर टू द प्रॉपर्टी ऑफ एनी पर्सन अदर दॅन द पॅरेंट्स. म्हणजे आपले आई वडील जर सोडले तर इतर लोकांची जी प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये त्यांचा काही हक्क नाही. इन एनी केस वेअर बट फॉर द पासिंग ऑफ धिस ॲक्ट. हा जो कायदा आणलेला आहे त्याच्यामध्ये काय सांगितलेलं आहे की त्यांची जे आई वडील आहेत त्यांच्याच फक्त प्रॉपर्टीमध्ये त्यांचा हक्क आहे, इतर प्रॉपर्टीमध्ये त्यांचा कोणताही हक्क नसणार. सच चाइल्ड वुड हॅव बीन इनकॅपेबल. सच चाइल्ड वुड हॅव बीन इनकॅपेबल. इनकॅपेबल म्हटलेलं आहे म्हणजे ही जी मुलं झालेली आहेत ही मुलं इनकॅपेबल आहेत. कशासाठी? इनकॅपेबल ऑफ पॉझेसिंग ऑर एक्वायरिंग एनी सच राईट्स बाय रिझन ऑफ हिज नॉट बिईंग द लेजिटिमेट चाइल्ड ऑफ हिज पॅरेंट्स. म्हणजे ही मुलं त्यांच्या आईवडिलांची लेजिटिमेट चाइल्ड नाही, ह्या कारणामुळं त्या मुलांना त्यांच्या आईवडिलांच्या प्रॉपर्टीशिवाय, त्यांच्या आईवडिलांच्या हिश्श्यात आलेल्या प्रॉपर्टीशिवाय इतरांच्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही हक्क व अधिकार सांगता येणार नाही. उदाहरण देतो मी आपल्याला याच्यामध्ये की जर समजा वडिलांची जी प्रॉपर्टी आहे त्याला एन्सेस्ट्रल प्रॉपर्टी मिळणार असेल आणि त्याच्यामध्ये त्याचा काही हिस्सा मिळाला त्याला असेल तर त्या प्रॉपर्टीमध्येच तो फक्त ही जी मुलं आहेत हिस्सा सांगू शकतात. परंतु इतर ज्या प्रॉपर्टीज आहेत किंवा जसं त्यांच्या आजोबांच्या हिस्स्यामध्ये काही प्रॉपर्टी आलेली असेल किंवा चुलत्याच्या हिस्स्यामध्ये काही प्रॉपर्टी असेल आणि भविष्यामध्ये त्यांना ह्या प्रॉपर्टीमध्ये कोणताही हिस्सा मिळू शकत नाही. अर्थात ही जी मुलं आहेत ही क्लास 1 किंवा क्लास 2 क्लास 3 ह्याच्यामध्ये कुठे जाऊन मोडत नाही. यांना फक्त आणि फक्त आपल्या आईवडिलांच्या हिश्श्यात आलेल्या प्रॉपर्टीमध्येच आपला अधिकार सांगता येईल किंवा आपल्या आईवडिलांचीच प्रॉपर्टी जी आहे त्याच्यामध्येच त्यांना आपला हिस्सा घेता येईल. जर त्यांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असेल आणि जर वडिलांनी त्यांना दिली तर ठीक आहे, जर वडिलांची सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असेल तर मुलांना त्याच्यामध्ये हिस्सा मिळणारच नाही. कारण ही जी सेल्फ एक्वायर्ड प्रॉपर्टी असती तो व्यक्ती स्वतःहून कशाही पद्धतीने त्याला वाटेल त्या पद्धतीने तो डिस्पोज ऑफ करू शकतो. हो, त्यांनी जर स्वतः दिली तर गोष्ट निराळी आहे. अदरवाईज ह्या मुलांना दुसऱ्यांच्या प्रॉपर्टीमध्ये बाकीच्या ह्याच्यामध्ये अधिकार सांगता येणार नाही. मित्रांनो, हा जो सेक्शन बनवला गेला त्याच्या मागचा उद्देश असा होता की जी बेकायदेशीरपणे जन्माला आलेली मुलं आहेत त्यांना समाजामध्ये वावरता यावं, त्यांचा समाजामध्ये नाव राहावं, त्यांना अपमानित होऊ नये, होता कामा नये म्हणून हा सेक्शन आणण्यात आला. आणि म्हणून त्यांना जरी ते इलिजिमेट आहे तरी त्यांना लेजिटिमेटचा दर्जा देण्यात आलेला आहे. मित्रांनो, आपण जर हा सेक्शन आत्ता आपण पाहिलेला आहे जो सेक्शन 16, ह्या सेक्शन 16मध्ये सेक्शन 11 आणि 12चाच उल्लेख केलेला आहे. ह्याच्यामध्ये सेक्शन 7चा उल्लेख केलेला नाही. 7 काय म्हणते? सेरिमनीज. जर सेरिमनीज लग्नामध्ये झालेल्या नसतील तर काय
तर ते लग्नच मान्य केलं जात नाही. जर ते लग्नच नाही, मग अशा वेळेला त्या अशा लग्नातनं किंवा अशा संबंधातनं निर्माण झालेली मुलं त्यांना कोणत्याही प्रकारे अधिकार मिळत नाही. ती मुलं एका प्रकारे बास्टर्डच मानले जातात. मित्रांनो, आता आपण हा व्हिडिओ इथेच थांबूया आणि पुढचा व्हिडिओ नंतर तयार करूया. आपल्याला आजचा व्हिडिओ हा कसा वाटला कृपया करून आपण मला मोबाईलवर 99609779 वर कळवा, 977925 वर कळवा. तसेच माझं यूट्यूब चॅनल आहे ADVSR गोयल. मित्रांनो, मी आपल्याला वारंवार विनंती करतो की आपण माझे हे जे व्हिडिओ आहेत स्वतः पहा आणि आपल्या इतर मित्रांनाही पाठवा. फक्त आपल्यापर्यंत सीमित ठेवू नका, आपल्या इतर मित्रांनाही पाठवा आणि त्यांनाही त्याचा फायदा होऊ द्या. धन्यवाद.